आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। जेवढी रक्कम ही बहिणींच्या खात्यावरती जमा करायची होती तेवढी रक्कम सरकारने मंजूर केली असून आता बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून आता पैसे खात्यावरती जमा होणार आहेत। सरकारने पैसे पाठवले की साधारणतः 5 मिनिटाच्या आत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे आता पैसे जमा होण्यास देखील कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पेपरची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी 98 कोटी रुपयांचा निधी, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। खरं तर मागील काही दिवसांपूर्वीच हप्ता जमा होणे अत्यंत आवश्यक होते, परंतु काही कारणास्तव राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा हप्ता हा वाटप करायला उशीर झाला। खरं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्येच जमा होणार होता, परंतु निवडणुका असतील, निवडणुकीची आचारसंहिता असेल, त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की 28 जानेवारी या दिवशी राज्याचे जे उपमुख्यमंत्री होते तसेच अर्थमंत्री होते असे आपले अजितदादा यांचं देखील निधन झालं। तर अशा काही कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा वाटप करण्यासाठी उशीर झाला, परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। 19व्या हप्त्याचे 1500 रुपये, तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत, डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि लगेच फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींनी ई-केवायसी करावी। सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी दिली आहे। ज्या बहिणी ई-केवायसी पूर्ण करतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल परंतु ई-केवायसी मध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत संधी दिली आहे। त्यामुळे ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करून ई-केवायसी पूर्ण करून घ्या। रखडलेले देखील हप्ते आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण असेल तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। आता नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिना देखील म्हणजेच की चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले आहेत, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता कधी मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे
आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होत्या अखेरकार ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। सरकारने बहिणींची प्रतीक्षा ही संपवून टाकली आहे। आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी 98 कोटी रुपयांचा निधी अशा पद्धतीची बातमी समोर आली आहे। आता या बातमीमध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं आहे, पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 393.25 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यास मंजुरी देण्यामध्ये आली आहे। त्यापैकी अनुसूचित जातींसाठी जानेवारी महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी 98 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला हा निधी हस्तांतरित करण्यामध्ये आला आहे। या निधीमुळे लाडक्या बहिणींना जानेवारी 2026 या महिन्याचा हप्ता हा मिळू शकणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती 98 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देण्याची तयारी देखील सुरू झाली होती आणि जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा होणार होता। परंतु 28 जानेवारी या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली। साधारणतः म्हणजेच की 8:30-9च्या सुमारास एक दुर्घटना घडली, एक अपघात झाला, विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये राज्याचे जे उपमुख्यमंत्री होते तथा अर्थमंत्री होते, ज्यांच्याकडे अर्थ खातं होतं, तर असे अजितदादा यांचं निधन झालं। अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी या ठिकाणी झाली आहे। आता ज्यांच्याकडे अर्थ खातं होतं, ज्यांच्या सहीविना या ठिकाणी म्हणजेच की कोणताही निधी म्हणजेच की वाटप केला जात नव्हता। आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करणे असेल किंवा कोणतंही या ठिकाणी म्हणजेच की निधी वितरणाचं कोणतंही काम असेल तर त्याकरिता अर्थमंत्र्यांची सही आवश्यक होती, म्हणजेच की अजितदादा यांची सही आवश्यक होती आणि अजितदादा यांच्या माध्यमातून मंजुरी दिली तरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते। परंतु जे अर्थमंत्री होते यांचंच निधन झालं, त्यामुळे प्रशासकीय जी प्रक्रिया होती ती थोडीफार या ठिकाणी रखडली। त्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा विलंब देखील या ठिकाणी म्हणजेच की झालेला होता। परंतु आता जे अर्थमंत्री खातं जे होतं म्हणजेच की अर्थमंत्री जे खातं होतं ते आता मुख्यमंत्र्यांकडे आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील। परंतु अजितदादा यांच्या निधनामुळे खरोखरच महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे। आता अजितदादांबद्दल जर थोडंफार बोलायला गेलं तर अजितदादा यांनी बहिणींसाठी देखील महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजेच की पाऊल उचललेलं होतं। लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर बहिणींसाठी म्हणजेच की अजितदादा यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यामध्ये आलेले होते। लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादा यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते। अजितदादा यांच्या निधनामुळे
महाराष्ट्राची या ठिकाणी मोठी हानी झाली आहे. अजितदादा यांच्या म्हणजेच की कामामुळे आपण या ठिकाणी म्हणजेच की अजितदादा यांनी केलेल्या कामातून अजितदादा आपल्याला म्हणजेच की अजितदादा यांची नक्कीच आपल्याला आठवण येत राहील. अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता बघूयात लाडकी बहीण योजनेबद्दल. तर बघा, आता काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी 98 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. कोणता हप्ता? तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी आता मंजूर झाला आहे आणि हा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या ठिकाणी म्हणजेच की निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता हा जमा केला जात असतो. म्हणजेच की जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा आता 3 ते 4 दिवसांच्या आत बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे हप्ता मिळणार का नाही, का लाडकी बहीण योजना बंद झाली, असे अनेक प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते. परंतु त्यातची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याकरिता 98 कोटींचा निधी हा मंजूर झाला असून हा निधी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. राज्यातील साधारणतः 2 कोटींच्या आसपास म्हणजेच की 2 कोटींपेक्षा अधिक किंवा 2 कोटींच्या आसपास अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल. 19व्या हप्त्यासाठी आता निधी मंजूर झाला आहे. म्हणजेच की हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी मंजूर झाल्यापासून साधारणतः आता 4 ते 5 दिवसांच्या किंवा 3 ते 4 दिवसांमध्ये आता हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल. आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा होणार. हे तुम्हाला समजलं असेल. कोणते पैसे जमा होणार? तर फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार. हे तर आपल्याला समजलं. परंतु फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असल्यामुळे याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर बघा, आता आपण या ठिकाणी काय बघितलं आहे, तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर झाला. हे तर आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही. परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता मागील काही महिन्यांमध्ये निवडणुकीमुळे हप्ते वाटप करण्यासाठी उशीर होत होता, परंतु आता निवडणुका झाल्या आहेत, निकाल लागला आहे, त्यामुळे आता या महिन्यामध्ये म्हणजेच की वेळेमध्येच हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होईल आणि त्यानंतर लगेच साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या आत लगेच या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता जमा होईल असं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. लवकरच या ठिकाणी म्हणजेच की साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील पैसे जमा केले जातील. परंतु सध्या जे सरकारने अधिकृतपणे घोषणा केली आहे त्यानुसार फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये 3 ते 4 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील. पुन्हा एकदा बातमी तुम्हाला वाचून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी 98 कोटींचा निधी मंजूर. तर या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 393 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यास मंजुरी देण्यामध्ये आली आहे. आणि त्यापैकी आता जानेवारी महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी 98
98 कोटींचा निधी हा महिला व बालविकास विभागाला हस्तांतरित करण्यामध्ये आला आहे। या निधीमुळे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जानेवारी महिन्याचा कितवा तर 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होईल। 19व्या हप्त्याचे 1500 रुपये 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा लगेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला लगेच फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता खात्यावरती जमा केला जाईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना, ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली नसेल, ज्या बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील, तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करा। जर तुमची KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती प्रत्येक हप्ता जमा होईल, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे KYC जर पूर्ण नसेल, KYC मध्ये चुका असतील तर तात्काळ चुका दुरुस्त करा। KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करून घ्या। जर KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। आता पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। 98 कोटींचा निधी या ठिकाणी वाटप केला जाणार आहे, अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अखेरकार आता निधी मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे किती 1500 रुपये येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जमा होतील। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघितली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच हा व्हिडिओ इतर बहिणींना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही खुशखबर अशी माहिती बघायला मिळेल। आत्ताच या ठिकाणी ताजी बातमी समोर आलेली आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।